माझे सत्याचे प्रयोग खंड 3 भाग 1 ते 10. भाग 1. तुफानाची पूर्वचिन्हे. कुटुंबासहित समुद्र प्रवास मी हा प्रथमच करीत होतो. मी अनेक वेळा लिहिले आहे की हिंदू लोकांमध्ये विवाह बालवयात होत असल्यामुळे आणि मध्यम वर्गाच्या कुटुंबामध्ये बहुधा नवरा शिकलेला आणि बायको निरक्षर अशी स्थिती असल्यामुळे पती पत्नीच्या जीवनामध्ये तफावत पडते व पतीला पत्नीचा शिक्षक बनावे लागते. मला माझ्या धर्मपत्नीच्या व मुलांच्या पोशाखाची तसेच खाण्यापिण्याच्या व बोलण्या चालण्याच्या पद्धतीची काळजी घ्यावी लागत होती. त्यांना रीतभात शिकवायला पाहिजे होती. कित्येक गोष्टी आठवल्या म्हणजे मला अजूनही हसू येते. हिंदू पत्नीच्या दृष्टीने पतीपर्यंत हा सर्वश्रेष्ठ धर्म. हिंदू पती स्वतःला पत्नीचा ईश्वर समजतो, अर्थात पती नाचविल तसे पत्नीने असले पाहिजे. ज्या काळासंबंधी मी लिहित आहे त्या काळी माझी अशी समजूत होती की सुधारलेल्या लोकात आपली गणना व्हायला पाहिजे असेल तर आपला बाह्याचार शक्यतोपर्यंत युरोपियन लोकांशी जुळता असला पाहिजे. असे केल्यानेच आपली छाप पडणार आणि छाप पडल्याशिवाय देश सेवा साधायची नाही. यासाठी पत्नीचा आणि मुलांचा पोशाख मीच पसंत केला. मुले काठीवाडी बनिये म्हणून नजरेत भरावी हे कसे बरे वाटेल. पारशी हे हिंदी लोकात अधिक सुधारलेले, म्हणून जेथे युरोपियन पोशाखाचे अनुकरण करणे अयोग्य वाटले तेथे पारशी पोशाखाचे केले. पत्नीसाठी साड्या पारशी बाया वापरतात तसल्या घेतल्या. मुलांसाठी पारशी कोट पाटलोणी घेतल्या. सर्वांना पायमोजे बूट तर पाहिजेतच. पत्नीला त्याप्रमाणेच मुलांना दोन्ही वस्तू कित्येक महिने आवडत ना. बूट लागत, पायमोज्यांना घाण सुटे, पाय सुजत या अडचणींवर माझ्याजवळ प्रत्युत्तरे तयार असत. उत्तराच्या समर्पकतेमुळे हुकुमांचे बळ जास्त होतेच ना. अर्थात पत्नीने व मुलांनी नाईलास्तव पोशाखातील फेरशाफरांचा स्वीकार केला. तितक्याच नाईलाजाने व अधिक कंटाळ्यानिशी जेवताना सुरीकाट्यांचा उपयोग सुरू केला. माझा मोह जेव्हा दूर झाला तेव्हा परत त्यांनी मोजे, बूट व सुरीकाटा यांचा त्याग केला. फेरफार ज्याप्रमाणे दुःखकारक झाला त्याचप्रमाणे एकदा सवय पडल्यानंतर त्याचा त्यागही दुःखकारक झाला. पण आता मला दिसत आहे की सुधारणेची काट टाकून दिल्यामुळे आम्हाला सर्वांनाच हलके वाटू लागले आहे. याच आगबोटीमध्ये इतर आप्त व ओळखीची मंडळीही होती. त्यांच्या त्याचप्रमाणे डेकवरील इतर उतारूंच्या निकट सहवासात मी येत असे. अशिलाची आणि त्याहूनही मित्राची आगबोट त्यामुळे घरच्यासारखे वाटे आणि मला सगळीकडे मोकळेपणाने हिंडायला मिळे. आगबोटमध्ये बंदरे केल्याखेरीज नाताळला जायची होती, त्यामुळे फक्त 18 दिवसांचा प्रवास होता. पोचल्याबरोबर आमच्यावर कोसळणाऱ्या तुफानाची पूर्वसूचना देण्यासाठीच जसे काही आम्हाला पोचवायला 3-4 दिवस शिल्लक होते, इतक्यात समुद्राचे जोराचे वादळ झाले. या दक्षिणेकडील प्रदेशांमध्ये डिसेंबरच्या दिवसात उन्हाळा व पाऊस असतो, त्यामुळे दक्षिण समुद्रामध्ये या दिवसात लहान मोठी तुफाने होणारच. यावेळेचे वादळ इतके जोराचे होते आणि इतका वेळपर्यंत चालले की उतारूंची पाचावर धरण बसली. त्यावेळेचे दृश्य गंभीर होते. संकटापुढे सर्व एक होऊन गेले, भेद विसरून गेले. ईश्वराचा मनपूर्वक धावा करू लागले. हिंदू मुसलमान सर्व एकत्र होऊन ईश्वराचे स्मरण करू लागले. कोणी नवस बोलले. कप्तानही सर्वांबरोबर मिसळले आणि सर्वांना धीर देऊन म्हणाले की तुफान तीव्र म्हणण्याजोगे आहे खरे, तरी पण याहूनही भयंकर तुफानाचा आपल्याला अनुभव आलेला आहे. आगबोट मजबूत असेल तर सहसा बुडत नाही. उतारूंना त्यांनी अशा तऱ्हेने पुष्कळ सांगितले, पण तेवढ्याने उतारूंचे चित्त थाऱ्यावर येईना. आगबोटीतून आवाज तर येत तर असे निघत की जशी काही इतक्यातच कुठेतरी मोडणार, इतक्यातच भोग पडणार. हेलकावे तर असे खाई की जणू काय इतक्यातच उलटून पडणार असे वाटे. डेकवर कोणी राहणार तरी कसचे ईश्वर ठेवील तसे राहिले पाहिजे, याखेरीज दुसरा उद्गार ऐकू येत नव्हता. मला असे आठवते की अशा तऱ्हेच्या चिंतेमध्ये 24 तास लोटले असावेत. अखेरीस वादळ शमले. सूर्यनारायणाने दर्शन दिले. कप्तान म्हणाल्या तुफान आटोपले. लोकांच्या चेहऱ्यावरील चिंता दूर झाली व त्याबरोबरच ईश्वरही लुप्त झाला. मृत्यूचे भय दूर होताच खाणेपिणे गाणे बजावणे सुरू झाले. मायेचे आवरण परत व्यापून राहिले. नमाज भजन वगैरे बंद पडली नव्हती, पण तुफानाच्या वेळी त्यामध्ये जे गांभीर्य होते ते आता राहिले नाही. पण या तुफानाने उतारूंशी मला एकजीव करून सोडले. मला तुफानाचे भय वाटले नाही किंवा कमीत कमी वाटले असे म्हणण्यास हरकत नाही. जवळजवळ इतपत तुफानाचा मला पूर्वी अनुभव होता,
मला आगबोट लागत नाही, भोवळ येत नाही, त्यामुळे मी निर्धास्तपणे उतरूनमध्ये फिरू शकत असे, त्यांना धीर देऊ शकत असे आणि कप्तानाचे निरोप कळवित असे. हे स्नेहबंधन पुढे मला फार उपयोगी पडले. आम्ही 18 किंवा 19 डिसेंबर रोजी डर्बन बंदरी नांगर टाकला. नादेरी त्याच दिवशी पोचली. खऱ्या तुफानाचा अनुभव अजून पुढे यावयाचा होता. भाग 2. तुफान. डिसेंबरच्या 18 तारखेच्या सुमारास दोन्ही बोटांनी नांगर टाकले. दक्षिण आफ्रिकेच्या बंदरामध्ये उतारूंच्या आरोग्याची कसून तपासणी होते. वाटेत कोणाला सांसर्गिक रोग लागला असेल तर त्याला विटाळात क्वारंटाईनमध्ये बसवितात. आम्ही मुंबईहून निघालो तेव्हा तेथे प्लेग चालूच होता, त्यामुळे आम्हाला विटाळात पडण्याची थोडी बहुत भीती होतीच. बंदरात नांगर टाकल्यावर प्रथम बोटीला पिवळा बावटा उभारावा लागतो. डॉक्टरची तपासणी आटोपल्यानंतर डॉक्टर मोकळीक देईल तेव्हा पिवळा बावटा उतरवितात. मगच उतारूंच्या आपटेष्टांना वगैरे आगपोटीवर येण्याची परवानगी मिळते. शिरस्त्याप्रमाणे आमच्या बोटीवरही पिवळा बावटा फडकला. डॉक्टर आले. तपासणी करून 5 दिवसांचा विटाळ पाडण्यात आला, कारण की प्लेगचे जंतू 23 दिवसांपर्यंत परिणाम करू शकतात अशी त्यांची समजूत होती आणि म्हणून त्यांनी मुंबई सोडल्यापासून 23 दिवसांपर्यंत आगबोटींना विटाळ्यात बसवण्याचे ठरविले. पण या विटाळ्याच्या हुकुमातील हेतू आरोग्य एवढाच नव्हता. आम्हाला माघारे घालवण्याची चळवळ डर्बनमधील गोऱ्या नागरिकांनी चालवली होती, हे या हुकुमाचे एक कारण होते. दादा अब्दुल्लांकडून शहरात चाललेल्या या चळवळीची माहिती आम्हास मिळत होती. गोरे लोक एकहून एक जंगी सभा करीत होते. दादा अब्दुल्लांना धमक्या देत त्यांना आमिषही दाखविले. दादा अब्दुल्लांनी दोन्ही बोटी परत वळवल्या तर त्यांना नुकसान भरून देण्यास गोरे लोक तयार होते. दादा अब्दुल्ला कोणाच्या धमक्यांना दाद देणारे नव्हते. या पेढीवर अब्दुल करीम हाजी आदम हे होते. त्यांनी प्रतिज्ञा केली की वाटेल ते नुकसान सोसावे लागले तरी बोटी बंदरात आणायच्या आणि उतारूंना उतरून घ्यायचे. मला त्यांची सविस्तर पत्रे येत. सुदैवाने याच वेळी मरहूम मनसुखलाल हिरालाल नाझर मला भेटण्यासाठी डर्बनला येऊन दाखल झाले होते. ते हुशार आणि बहादर होते. त्यांनी लोकांना रास्त सल्ला दिली. वकील मिस्टर लॉटन होते. तेही असेच बहादर होते. त्यांनी गोऱ्या लोकांचे वर्तन गैर ठरविले आणि आमच्या लोकांना यावेळी जी सल्ला दिली ती वकील यांना त्यांनी फी घेऊन नव्हे तर एक सच्चे मित्र म्हणून दिली. अशा तऱ्हेने डर्बनमध्ये द्वंद्व युद्ध जुंपून राहिले. एका बाजूला मुठभर गरीब बापडे हिंदी लोक आणि त्यांच्या बोटांवर मोजणे इतके इंग्रज मित्र. दुसऱ्या बाजूला द्रव्यबळ, बाहुबळ, विद्याबळ आणि संख्याबळ यांनी परिपूर्ण असे गोरे. त्या बलवान प्रतिपक्षाला सत्ताबळही मिळाले, कारण की नाताळच्या सरकारने त्यांना उघडपणे मदत केली. मिस्टर हॅरी एस्कम प्रधानमंडळात होते आणि तेथील कर्तेधर्ते होते. त्यांनी या मंडळींच्या सभेमध्ये उघडपणे भाग घेतला. अर्थात आमच्या विटाळाला फक्त आरोग्याचे नियम कारणीभूत झालेले नव्हते. कसेही करून एजंटाला किंवा उतारूंना धाकदपटशा दाखवून आम्हाला वाटेला लावायचे होते. एजंटाला धमकी मिळालीच होती. आता आम्हाला धमक्या येऊ लागल्या. तुम्ही माघारे गेला नाही तर तुम्हाला दर्यात बुडून टाकण्यात येईल. माघारे गेला तर तुम्हाला परत जाण्याचे भाडेही मिळण्याचा संभव आहे. मी उतारूंमध्ये खूप फिरलो. त्यांना धीर दिला. नादेरीवरील उतारूंनाही धैर्य धरण्याबद्दल निरोप पाठविले. उतारू शांत राहिले व त्यांनी हिंमत दाखविली. उतारूंच्या मनोरंजनासाठी आगबोटीवर करमणुकीचे कार्यक्रम योजण्यात येत असत. नाताळचे दिवस आले. कप्तानाने त्याप्रसंगी पहिल्या वर्गाच्या उतारूंना मेजवानी दिली. उतारूंमध्ये मुख्यतः मी आणि माझे कुटुंब हीच होतो. भोजनोत्तर भाषणे व्हायचीच. मी पाश्चात्य सुधारणेसंबंधी भाषण केले. हा प्रसंग गंभीर भाषणाचा नव्हे हे मला कळले होते, पण दुसऱ्या विषयावर बोलण्यासारखी माझी स्थिती नव्हती. थट्टा मस्करीमध्ये मी भाग घेत होतो, परंतु माझे मन डर्बनमध्ये चाललेल्या लढ्यामध्येच गुंतून राहिले होते, कारण की ह्या हुल्लडीचा मुख्य रोख माझ्यावरच होता. माझ्यावर 2 आरोप होते. मी हिंदुस्थानात नाताळवासी गोऱ्या लोकांची निराधार नालस्ती केली. नाताळ प्रांत हिंदी लोकांनी भरून टाकण्याचा माझा इरादा होता आणि त्यासाठी मुद्दाम नाताळमध्ये वसविण्यासाठी मी कुरलंड व नादेरी बोटीतून हिंदी लोकांना भरून आणले होते. मला माझ्या जबाबदारीची जाणीव होती. माझ्यामुळे दादा अब्दुल्ला मोठ्या नुकसानीत आले होते. उतारूंचे जीव धोक्यात होते आणि बरोबर स्वतःच्या कुटुंबाला आणून त्यांनाही मी संकटात लोटले होते. तथा मी पूर्णपणे निरपराधी होतो. नाताळात येण्याची मी कोणालाच भर दिली नव्हती. नादेरीवरील उतारूंना मी ओळखत नव्हतो. कुर्लनवरील माझ्या 2-3 नातलगांपलीकडे शेकडो उतारांची नावे गावेही मला माहीत नव्हती. मी हिंदुस्थानात नाताळच्या गोऱ्यांविषयी एक अक्षरही असे बोललो नाही की जे मी अगोदरच नाताळमध्ये बोललो नव्हतो.
आणि मी बोललो. त्याच्या समर्थनार्थ माझ्यापाशी भरपूर पुरावा होता. म्हणून नाताळचे गोरे ज्या संस्कृतीमध्ये वाढले होते त्या संस्कृतीचे ते प्रतिनिधी आणि पुरस्कर्ते होते. त्या संस्कृतीबद्दल मला किळस वाटू लागली. ते विचार माझ्या मनात घोळत होते. त्यामुळे त्यांच्यासंबंधीचे विचार मी त्या लहानशा सभेपुढे मांडले आणि श्रोतृवर्गाने ते सहन केले. मी ज्या भावनेने विचार मांडले त्याच भावनेने कप्तानाधिकांनी त्यांचे ग्रहण केले. त्या विचारांवरून त्यांच्या जीवनामध्ये काही फेरफार पडला की नाही ते मला माहीत नाही, पण या भाषणानंतर माझे कप्तान व इतर अंमलदार याबरोबर संस्कृतीसंबंधी बोलणे झाले. त्यात पाश्चात्य संस्कृतीचा मी मुख्यतः हिंसक म्हणून निर्देश केला आणि पूर्वेकडील संस्कृतीचा अहिंसक म्हणून. प्रश्नकारांनी माझे सिद्धांत मलाच लागू केले. बहुधा कप्तानानेच विचारले, धमकी देत आहेत त्याप्रमाणे जर त्यांनी तुम्हाला दुखापत केली तर तुमच्या अहिंसेच्या सिद्धांताची तुम्ही कशी काय अंमलबजावणी कराल? मी जबाब दिला, मलाही उमेद आहे की त्यांना क्षमा करण्याची आणि त्यांच्यावर काम न चालवण्याची हिंमत व बुद्धी ईश्वर मला देईल. आजही माझा त्यांच्यावर रोष नाही. त्यांच्या अज्ञानाबद्दल, त्यांच्या संकुचित दृष्टीबद्दल मला खेद वाटतो. ते जे म्हणत आहेत व करीत आहेत ते रास्त आहे असे त्यांना खरोखरीच वाटत आहे अशी माझी समजूत आहे. अर्थात मला रोष वाटण्याचे कारणच नाही. प्रश्नकार हसला. माझे म्हणणे त्याला खरेच वाटले नसावे. अशा तऱ्हेने आमचे दिवस चालले होते व एकापुढे एक लांबत होते. विटाळ संपण्याची मुदत अखेरपर्यंत नक्की झाली नाही. त्या खालच्या अंमलदाराला विचारावे तर तो म्हणे, ही गोष्ट माझ्या अधिकाराच्या बाहेरची आहे. सरकार मला हुकूम करील तेव्हा मी उत्तर देणार. शेवटी उतारूंवर व माझ्या निर्वाणीचा खलिता आला. व माझ्यावर निर्वाणीचा खलिता आला. दोघांनाही प्राणांवरील धोक्याची धमकी देण्यात आली होती. दोघांनीही नाताळच्या बंदरात उतरण्याच्या स्वतःच्या हक्काबद्दल लिहिले आणि वाटेल ते संकट आले तरी त्या हक्काला चिकटून राहण्याचा आपला निश्चय जाहीर केला. अखेरीस 23 दिवसांनी म्हणजे 13 जानेवारी 1897 रोजी आगपोटीला मोकळीक मिळाली आणि उतारूंना उतरण्याचा हुकूम बाहेर पडला. भाग 3. कसोटी. आगपोट धक्क्याला लागली. उतारू उतरले. पण माझ्या बाबतीत मिस्टर एस्कमनी कप्तानाला कळवले होते की गांधींना व त्यांच्या कुटुंबाला सायंकाळी उतरवा. त्यांच्याविरुद्ध गोरे लोक फार चिडले आहेत व त्यांचा जीव धोक्यात आहे. धक्क्यावरील सुप्रिटेंडेंट टॅटम त्यांना संध्याकाळी घेऊन जातील. कप्तानाने त्या निरोपाची मला खबर दिली. मी त्याप्रमाणे कबूल केले. पण हा निरोप मिळण्याला अर्धा तासही झाला नसेल इतक्यात मिस्टर लॉटन आले आणि कप्तानाकडे जाऊन म्हणाले, जर मिस्टर गांधी माझ्याबरोबर यायला तयार असतील तर मी त्यांना स्वतःच्या जबाबदारीवर घेऊन जाऊ इच्छितो. बोटीच्या एजंटाचा वकील या नात्याने मी तुम्हाला सांगतो की मिस्टर गांधी संबंधी जो निरोप तुम्हाला मिळाला आहे त्यातून तुम्ही मुक्त आहात. कप्तानाला याप्रमाणे सांगून मिस्टर लॉटन माझ्याकडे आले आणि माझ्यापाशी पुढील अर्थाचे बोलले, जर तुम्हाला जीवाची भीती वाटत नसेल तर माझी इच्छा आहे की मिसेस गांधी व मुले यांनी गाडीतून रुस्तुमजी शेठकडे जावे आणि तुम्ही व मी रस्त्याने चालत जावे. तुम्ही अंधार पडल्यानंतर गुपचूप शहरात शिरावे हे मला बिलकुल आवडत नाही. मला वाटते की तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आता सर्वत्र शांतता आहे. गोरे लोक सर्व आपापल्या ठिकाणी निघून गेले आहेत, पण काही असले तरी तुम्ही लपून प्रवेश करूच नाही असा माझा अभिप्राय आहे. मी कबूल झालो. माझी धर्मपत्नी व मुले गाडीतून रुस्तुमजी शेठकडे गेली आणि सुखरूप पोचली. मी कप्तानाचा निरोप घेऊन मिस्टर लॉटनबरोबर उतरलो. रुस्तमजी शेठचे घर सुमारे 2 मैल अंतरावर असावे. आम्ही आग बोटीतून उतरलो तोच कित्येक पोरांनी मला ओळखून काढले आणि गांधी गांधी असा पुकारा केला. लगेच 2-4 इसम जमले आणि ओरडा मोठ्याने सुरू झाला. जमाव मोठा होणार असे दिसताच मिस्टर लॉटनने रिक्षा मागवली. मला तिच्यात बसणे कधीही आवडत नसे. हा माझा पहिलाच अनुभव होणार होता, पण पोरे कसली बसू देतात. त्यांनी रिक्षावाल्याला धमकी दिली तेव्हा तो चालता झाला. आम्ही पुढे चाललो. जमाव वाढत चालला. चांगली गर्दी झाली. पहिल्या प्रथम त्या जमावाने मला मिस्टर लॉटनपासून वेगळा पाडला. मग माझ्यावर धोंड्यांचा व कुचक्या अंड्यांचा वर्षाव सुरू झाला. एकाने माझी पगडी उडवून दिली. लाथा सुरू झाल्या. मला गिरी आली. मी जवळच्या घराची जाळी धरून दम खाल्ला. तिथे उभे राहता येण्याजोगे नव्हतेच. तडाखे बसू लागले. इतक्यात तेथील पोलीस सुपरिटेंडेंटची बायको मला ओळखीत असे. ती त्या रस्त्यानेच चालली होती. मला पाहताच ती माझ्या बाजूला येऊन उभी राहिली. ऊन नव्हते तरीही तिने आपली छत्री उघडून धरली. त्यामुळे जमाव काहीसा नरम आला. आता मार द्यायचा तर मिसेस अलेक्झांडरला चुकवून द्यावा लागणार.
यापूर्वीच कोणी हिंदी तरुण मला मार बसताना पाहून पोलीस ठाण्यावर धावून गेला होता. सुप्रिटेंडेंट अलेक्झांडरनी एक तुकडी माझ्या समोर राहून माझा बचाव करण्यासाठी पाठवली. ती वेळेवर येऊन पोचली. माझा रस्ता पोलीस ठाण्यावरूनच जात होता. सुप्रिटेंडेंटनी मला ठाण्यामध्येच आश्रय देण्याबद्दल सुचविले. मी ते नाकारले आणि म्हटले, आपली चूक लक्षात आली की लोक शांत होतील. माझा त्यांच्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे. त्या तुकडीबरोबर चालून मी पारशी रुस्तुमजीच्या घरी सुखरूप पोचलो. मला पाठीवर गुद्दे बसले होते. रक्त असे एकाच ठिकाणी आले होते. बोटीवरील डॉक्टर दादी बरजोर तेथेच होते. त्यांनी मला उपचार चांगल्या तऱ्हेने केले. अशा तऱ्हेने आता सर्व शांत होते. पण बाहेर गोऱ्या लोकांनी घराला वेढा दिला होता. सूर्यास्त होऊन गेला, अंधार पडला. हजारो लोक बाहेर ओरड करीत होते आणि गांधीला आमच्या स्वाधीन करा अशा तऱ्हेच्या आरोळ्या उठत होत्या. एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन सुप्रिटेंडेंट अलेक्झांडर तेथे येऊन पोचले आणि जमावाला धमक्यांनी नव्हे पण विनोद करून आवरून धरू लागले. तरी पण त्यांना आतून काळजी वाटतच होती. त्यांनी मला पुढील आशयाचा निरोप पाठवला. जर तुम्हाला तुमच्या मित्राचे घर व मालमत्ता आणि तुमचे कुटुंब यांचा बचाव व्हायला पाहिजे असेल तर मी सांगेन त्या रीतीने तुम्ही गुप्तपणे या घरातून पळून गेले पाहिजे. एकाच दिवशी मला परस्परविरुद्ध अशी 2 कामे करण्याचा प्रसंग आला. प्राणावरील संकट जेव्हा काल्पनिकसे वाटत होते तेव्हा मी मिस्टर लॉटननी मला उघडपणे बाहेर पडण्याची सल्ला दिली आणि मी ती मान्य केली. जेव्हा संकट प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे राहिले तेव्हा दुसऱ्या मित्राने त्याच्या उलट सल्ला दिली आणि तीही मी मान्य केली. मी स्वतःच्या प्राणावरील संकटाला भ्यालो की मित्राच्या प्राणांवरील व मालमत्तेवरील संकटाला की कुटुंबावरील संकटाला की तिघांनाही, ते कोण सांगू शकेल. माझे बोटीवरून हिंमतपूर्वक खाली उतरणे आणि मागून संकट प्रत्यक्ष उभे झाले असता गुप्तपणे पळून जाणे योग्य होते असे तरी कोण निश्चयपूर्वक सांगू शकेल. पण होऊन गेलेल्या गोष्टीबद्दल अशा तऱ्हेची चर्चाच निरर्थक आहे. झाली गोष्ट समजून घ्यावी, तिच्यापासून घेता येईल तो धडा घ्यावा एवढ्याचाच उपयोग आहे. अमुक प्रसंगी अमुक मनुष्य काय करेल हे निश्चयपूर्वक सांगताच येत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याच्या बाह्यचारावरून त्याच्या गुणांची आपण जी परीक्षा करतो ती अपुरी व अंदाजाची असते. ही गोष्ट आपल्या लक्षात येण्यासारखी आहे. कसेही असो, पळण्याच्या तयारीपुढे झालेल्या जखमा मी विसरून गेलो. मी हिंदी शिपायाचा पोशाख चढवला. डोक्यावर कदाचित मार बसेल तर त्यापासून बचाव करण्यासाठी पितळेचे तबक ठेवले आणि त्याच्यावरून मद्रासी पद्धतीचा मोठा फेटा लपेटला. बरोबर 2 डिटेक्टिव्ह होते. त्यापैकी एकाने हिंदी व्यापाऱ्याचा पोशाख केला. स्वतःचे तोंड हिंदी माणसाच्या तोंडाप्रमाणे रंगवले. दुसऱ्या इसमाने कसला पोशाख केला ते आता मला स्मरत नाही. आम्ही बाजूच्या गल्लीतून जवळच्या एका दुकानात शिरलो आणि गोदामात रचलेल्या गोणींच्या राशींवरून अंधारातल्या अंधारात चढून जाऊन दुकानाच्या दरवाजाने बाहेरच्या घोडक्यातून पसार झालो. रस्त्याच्या नाक्यावर गाडी उभी होती. तीत मला बसवून पूर्वीच्या ज्याच्या आश्रय घेण्याबद्दल सुप्रिटेंडेंट अलेक्झांडरनी सुचवले होते त्या पठाणावर ते घेऊन गेले. मी सुप्रिटेंडेंट अलेक्झांडरचे त्याचप्रमाणे गुप्त पोलिसांच्या अंमलदारांचे उपकार मानले. अशा तऱ्हेने एकीकडून मला पळवून नेत असता दुसरीकडे सुप्रिटेंडेंट अलेक्झांडर त्या घोडक्याला गाणे सांगत होते. त्या गाण्याचे भाषांतर असे: चला फाशी द्यायला चिंचेच्या झाडावर गांधीला. जेव्हा मी सुखरूप ठाण्यावर पोचल्याची बातमी सुप्रिटेंडेंट अलेक्झांडरला मिळाली तेव्हा ते त्या जमावाला म्हणाले, तुमची शिकार तर या दुकानातून जीवानिशी पळून गेली. टोळीपैकी कित्येक संतापले, कित्येक हसू लागले. पुष्कळांना ते खरेच वाटे ना. तर मग तुमच्यातून ज्यांना नेमाल त्यांना मी आत घेऊन जातो. त्यांनी तपासून पाहावे. जर तुम्हाला गांधी सापडला तर त्याला तुमच्या स्वाधीन करेन. नाही सापडला तर तुम्ही घरी जावे. तुम्ही पारशी रुस्तुमजीच्या घराला आग लावणार नाही किंवा गांधींच्या बायका पोरांना दुखापत करणार नाही याबद्दल मला खात्री आहे, सुप्रिटेंडेंट अलेक्झांडर म्हणाले. टोळीने प्रतिनिधी नेमले. प्रतिनिधींनी टोळीला निराशाजनक अहवाल दिला. सर्वजण सुप्रिटेंडेंट अलेक्झांडरची समयसूचकता व चातुर्य वाखाणीत तर कित्येक जण दाट होत खाट आपापल्या घरोघर गेले. मरहूम मिस्टर चेंबरलेननी माझ्यावर हल्ला करणाऱ्यांवर खटला चालवल्याबद्दल व मला न्याय मिळाले करण्याबद्दल तार पाठवली. मिस्टर एस्कमनी मला आपल्याकडे बोलावून नेले. मला झालेल्या दुखापतीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि म्हटले, तुमच्या केसाला धक्का लागलेला मला पसंत पडणार नाही हे तुम्ही खरे मानालच. मिस्टर लॉटनची सल्ला स्वीकारून तुम्ही लगेच उतरून जाण्याचे धाडस केले. तसे करण्याचा तुम्हाला हक्क होताच, पण माझ्या निरोपाला मान दिला असता तर हा दुःखद प्रसंग बनला नसता.
आता जर तुम्ही हल्ला करणाऱ्यांना ओळखू शकाल तर त्यांना पकडून त्यांच्यावर काम चालवण्यास मी तयार आहे. मिस्टर चेंबरलेनची ही तशी मागणी आहे. मी जबाब दिला, कोणावरही काम चालवायचे नाही. हल्ला करण्यापैकी एक दोघांना कदाचित मी ओळखू शकेन, पण त्यांना शिक्षा करून मला काय मिळणार? शिवाय हल्ला करणाऱ्यांचा मी दोषही काढत नाही. त्यांना असे भासवण्यात आले की मी हिंदुस्थानात अतिशयोक्ती करून नाताळच्या गोऱ्या लोकांची नालस्ती केली. ही गोष्ट त्यांना खरी वाटली आणि ते संतापले. तर त्यात नवल काय? खरा दोष वरच्या लोकांचा आणि मला म्हणू द्याल तर तुमचा म्हटला पाहिजे. तुम्ही लोकांना योग्य मार्गाने नेऊ शकत होता, पण तुम्ही सुद्धा रॉयटरची तार खरी मानली आणि मी अतिशयोक्ती केली अशी समजूत करून घेतली. मला कोणावरच काम चालवायचे नाही. खरी गोष्ट बाहेर आली आणि लोकांना समजली म्हणजे त्यांनाच पश्चाताप होईल. तर मग तुम्ही मला ही गोष्ट लिहून द्याल. मला त्याप्रमाणे मिस्टर चेंबरलेनना तार करावी लागेल. तुम्ही घाईघाईने काही लिहून द्यावे असे मी म्हणत नाही. तुम्ही मिस्टर लॉटनना व इतर मित्रांना विचारून जे योग्य वाटेल ते करावे अशी माझी इच्छा आहे. एवढे मात्र मी कबूल करतो की जर तुम्ही हल्ला करणाऱ्यांवर काम चालवले नाही तर सर्व स्थिर स्थावर करणे मला फार सोपे जाईल आणि तुमची प्रतिष्ठा तर खात्रीने वाढेलच. मी जबाब दिला, या बाबतीत माझे विचार ठरून गेलेले आहेत. मला कोणावरच काम चालवायचे नाही हा निश्चय आहे. त्या अर्थी मी येथेच तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे. असे म्हणून मी योग्य मजकुराचे पत्र लिहून दिले. भाग 4. शांती. हल्ल्यानंतर 2-1 दिवसांनी जेव्हा मी मिस्टर एस्कम्बांना भेटायला गेलो त्यावेळी सुद्धा पोलीस ठाण्यावरच होतो. माझ्याबरोबर संरक्षणासाठी 1-2 शिपाई असत, पण वास्तविक तेव्हा मला मिस्टर एस्कमकडे नेण्यात आले तेव्हा संरक्षणाची जरुरी राहिली नव्हती. मी उतरलो त्याच दिवशी म्हणजे पिवळा बावटा उतरता क्षणीच नाताळ ॲडव्हायझरचा प्रतिनिधी माझी मुलाखत घेऊन गेला होता. त्याने मला खूप प्रश्न विचारले आणि त्यांची उत्तरे देताना मी एकनेक आरोपांचे संपूर्णपणे निराकरण करू शकलो होतो. सर फिरोजशहांच्या सूचनेने हिंदुस्थानात त्यावेळी मी एकही भाषण लिहिल्याखेरीज दिले नव्हते. या सर्व भाषणांचा आणि लेखांचा संग्रह माझ्यापाशी होताच. मी ती त्याला दिली आणि साबित करून दिले की हिंदुस्थानात मी अशी एकही गोष्ट सांगितली नाही की जी अधिक जोरदार शब्दात दक्षिण आफ्रिकेमध्ये सांगितली नसेल. मी असेही दाखवून दिले की कुर्लंड व नादेरीवरील उतारून आणण्यात माझे मुळीच अंग नव्हते. त्यांच्यापैकी पुष्कळजण जुनेच होते आणि पुष्कळसे नाताळात राहणार नव्हते तर ट्रान्सवालला जाणार होते. त्यावेळी नाताळात मंदी होती. ट्रान्सवालमध्ये पुष्कळ जास्त कमाई होत असे, त्यामुळे पुष्कळ हिंदी तिकडे जाणे पसंत करीत. ह्या खुलाशाचा त्याचप्रमाणे हल्ला करणाऱ्यांवर फिर्याद करण्याचे मी नाकारले. त्याचा इतका काही परिणाम झाला की गोऱ्या लोकांना शरम वाटली. वर्तमानपत्रांनी मला निर्दोष ठरवला आणि हल्ला करणाऱ्यांना दोष दिला. अशा तऱ्हेने मला अखेरीला लाभच झाला आणि माझा लाभ तो कार्याचा लाभ होता. हिंदी समाजाची प्रतिष्ठा वाढली आणि माझा मार्ग अधिक सरळ झाला. 3-4 दिवसात मी आपल्या घरी गेलो आणि थोडक्याच दिवसात माझी नेहमीची दिनचर्या सुरू झाली. वरील प्रसंगामुळे माझी वकिलीही अधिक चांगली चालू लागली. पण अशा तऱ्हेने हिंदी लोकांची प्रतिष्ठा वाढली तर त्याबरोबरच त्यांच्याबद्दलचा द्वेषही वाढला. त्यांच्यामध्ये दृढतापूर्वक जगण्याची शक्ती आहे अशी गोऱ्या लोकांची खात्री झाली व त्याबरोबरच त्यांच्याबद्दलचे भयही वाढले. नाताळच्या काउन्सिलमध्ये 2 कायदे दाखल झाले. त्यामुळे हिंदी लोकांची दुःस्थिती अधिक तीव्र झाली. एकामुळे हिंदी व्यापाऱ्यांच्या धंद्याला धक्का पोचला, दुसऱ्यामुळे हिंदी लोकांच्या येण्या जाण्यावर सक्त मर्यादा घालण्यात आल्या. सुदैवाने मताधिकाराच्या झगड्याच्या वेळी ठरले होते की हिंदी लोकांविरुद्ध हिंदी म्हणून कायदा करता येणार नाही, म्हणजे कायद्यामध्ये रंगभेद किंवा जातीभेद असता कामा नये. त्यामुळे वरील दोन्ही कायद्यांच्या भाषेवरून ते सर्वांना लागू पडणारेसे दिसत होते. पण त्यांचा हेतू फक्त हिंदी लोकांवर अधिक बंधने घालण्याचा होता. या कायद्यामुळे माझे काम फार वाढले व हिंदी लोकांमधील जागृतीही वाढली. त्या कायद्यातील बारीक सारीक मुद्द्यांविषयी कोणी हिंदी इसम गैरमाहितगार राहू नये अशा तऱ्हेने ते लोकांना समजावून देण्यात आले आणि आम्ही त्यांची भाषांतरे प्रसिद्ध केली. तक्रार अखेरीला विलायतेपर्यंत गेली, पण कायदे नामंजूर झाले नाहीत. माझा बहुतेक वेळ सार्वजनिक कामातच जाऊ लागला. मनसुखलाल नाझर नाताळमध्ये असल्याचे मी वर लिहिलेच आहे. ते माझ्याबरोबर राहिले. त्यांनी सार्वजनिक कामात अधिक भाग घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे माझे काम काहीसे हलके झाले. माझ्या गैरहजेरीत शेठ आदमजी मियाँ खान यांनी आपले कार्यवाहाचे
काम फार उत्तम बजावले, सभासद वाढवले आणि स्थानिक काँग्रेसच्या खजिन्यात जवळजवळ 1000 पाऊंडांची भर घातली. उतारूंवरील हल्ल्यामुळे त्याचप्रमाणे वरील 2 कायद्यांमुळे जी जागृती झाली तिचा फायदा घेऊन मी या भरीतही भर घालण्याचा प्रयत्न केला आणि खजिन्यात जवळजवळ 5000 पाऊंड झाले. मला असा लोभ वाटत होता की काँग्रेसचा कायम फंड असला, त्याने जमीन खरेदी केली आणि तिचे भाडे येत गेले तर काँग्रेस निश्चिंत बनेल. सार्वजनिक संस्थेचा हा माझा पहिलाच अनुभव होता. मी माझा विचार सहकाऱ्यांपुढे मांडला. त्यांनी तो पसंत केला. घरे विकत घेण्यात आली आणि भाड्याला लावली गेली. त्यांच्या भाड्यातून काँग्रेसचा मासिक खर्च सहजी चालू लागला. मिळकतीचा भक्कम ट्रस्ट केला. अशा तऱ्हेने ही मिळकत आजही शिल्लक आहे, पण ती आपापसातील तंट्याला कारणीभूत झाली आहे आणि मिळकतीचे भाडे आज कोर्टात जमा होत आहे. ही दुःखद घटना मी दक्षिण आफ्रिका सोडून आल्यानंतर घडली, पण सार्वजनिक संस्थांसाठी कायम फंड उभारण्याबाबतीतले माझे विचार दक्षिण आफ्रिकेतच बदलले. अनेक सार्वजनिक संस्था सुरू करून त्यांची व्यवस्था चालवण्याच्या जबाबदारीचा अनुभव घेतल्यानंतरच मी अशा दृढ निर्णयावर आलो की कोणत्याही जाहीर संस्थेने कायम फंडावर गुजारा करण्याचा प्रयत्न करू नये. तसे करण्यामध्ये तिच्या नैतिक अधोगतीचे बीज साठवलेले आहे. सार्वजनिक संस्था म्हणजे लोकांची मान्यता आणि लोकांचे पैसे यावर चालणारी संस्था. अशा संस्थेला लोकांची मदत मिळण्याशी होईल तेव्हा तिला अस्तित्वात राहण्याचा हक्कच राहत नाही. कायम फंडावर चालणाऱ्या संस्था लोकमताविषयी बेपर्वा होताना आढळतात. कित्येक वेळा तर धडधडीत लोकमताविरुद्ध आचरण करताना दृष्टीस पडतात. अशा तऱ्हेचे अनुभव हिंदुस्थानात आपल्याला पावलोपावली येतात. धार्मिक म्हटल्या जाणाऱ्या कित्येक संस्थांच्या हिशेबांचे ठाव ठिकाणा नाही. त्यांचे व्यवस्थापक त्यांचे मालक होऊन बसले आहेत आणि त्यांच्यावर कोणाचा ताबा चालत नाही. सृष्टी ज्याप्रमाणे रोजचे अन्न तयार करून रोज खाते त्याप्रमाणे सार्वजनिक संस्थांचे असले पाहिजे, याप्रमाणे मला तीळ मात्र शंका नाही. ज्या संस्थेला लोक मदत करण्यास तयार नाहीत त्या संस्थेला सार्वजनिक संस्था म्हणून जगण्याचा अधिकारच नाही. प्रतिवर्षी मिळणारा फंड ही त्या संस्थेच्या लोकप्रियतेची व तिच्या चालकांच्या प्रामाणिकपणाची कसोटी आहे आणि प्रत्येक संस्थेने या कसोटीला उतरलेच पाहिजे असा माझा अभिप्राय आहे. या माझ्या लिहिण्याविषयी गैरसमज होऊ नये. ज्या संस्थांना इमल्याची वगैरे जरूर लागते अशा संस्थांना वरील टीका लागू पडत नाही. सार्वजनिक संस्थांच्या चालू खर्चाचा आधार लोकांपासून मिळणाऱ्या फंडांवर असला पाहिजे. हे विचार दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या वेळी दृढ झाले. या 6 वर्षांच्या महान झगड्यासाठी लाखो रुपयांची जरूर पडली, पण तो कायम निधीशिवाय चालला. अशी वेळ मला आठवते की जेव्हा उद्याचा खर्च कोठून मिळेल याची मला कल्पनाही नव्हती, पण पुढे यावयाचा प्रसंगाचा उल्लेख मी येथे करीत नाही. वरील अभिप्रायाचे समर्थन वाचकाला या कथेमध्ये त्या प्रसंगी वाचावयास मिळेल. भाग 5 बालशिक्षण. सन 1897च्या जानेवारीमध्ये मी डर्बनला उतरलो. तेव्हा माझ्याबरोबर 3 मुलगे होते. माझा भाचा सुमारे 10 वर्षांचा, माझा मोठा मुलगा 9 वर्षाचा आणि दुसरा मुलगा 5 वर्षांचा. या सर्वांना शिकवायचे कोठे? गोऱ्या लोकांसाठी ज्या शाळा होत्या त्यात मी आपल्या मुलांना पाठवू शकत होतो, पण ते केवळ मेहरबानी व अपवाद म्हणून. इतर सर्व हिंदी मुले तेथे शिकू शकतील अशी स्थिती नव्हती. हिंदी मुलांच्या शिक्षणासाठी ख्रिस्ती मिशनच्या शाळा होत्या, त्यात आपल्या मुलांना पाठवण्याची माझी तयारी नव्हती. तेथे मिळणारे शिक्षण मला पसंत नव्हते. तेथे गुजरातीतून शिक्षण कुठून मिळणार? इंग्रजांमार्फतच मिळायचे आणि फारच प्रयास केला तर अशुद्ध तामिळ किंवा हिंदीमार्फत. ही व इतर न्यूने मला खपण्यासारखी नव्हती. मी स्वतः मुलांना शिकवण्याचा थोडासा प्रयत्न करीत असे, पण तो अतिशय अनियमित होता. माझ्या पसंतीला येईल असा गुजराती शिक्षक मला मिळाला नाही. मी विचारात पडलो. माझ्या पसंतीचे शिक्षण मुलांना देईल असा इंग्रजी शिक्षणासाठी मी जाहिरात दिली. या तऱ्हेने जो शिक्षक मिळेल त्याच्यामार्फत थोडे नियमित शिक्षण द्यावे आणि बाकीचे मी स्वतः जमेल तसे चालवावे असा विचार केला. एका इंग्रज बाईला 7 पाऊंडांच्या पगारावर ठेवली आणि गाडे कसे तरी रेटले. मी मुलांशी गुजरातीतच बोलत चालत असे. त्यांच्यामार्फत त्यांना थोडेसे गुजराती मिळत असे. त्यांना हिंदुस्थानात पाठवून देण्यास मी तयार नव्हतो. मला त्यावेळीही वाटत असे की लहान मुलांनी आई बापांपासून दूर राहिलेले बरे नाही. सुव्यवस्थित घरामध्ये जे शिक्षण मुलांना सहजी मिळते ते छात्रालयात मिळणे शक्य नाही. त्यामुळे मुले बहुतांशी माझ्यावर राहिली. भाचा व थोरला मुलगा या दोघांनाही थोडे महिने मी स्वदेशी निरनिराळ्या छात्रालयांमध्ये ठेवले खरे, पण तिकडून त्यांना लवकरच बोलावून घेतले. पुढे माझा मोठा मुलगा बराच मोठा झाल्यानंतर स्वतःच्या इच्छेने
अहमदाबादच्या हायस्कूलात शिक्षण घेण्यासाठी दक्षिण आफ्रिका सोडून आला. माझ्या भाच्याला मी जे काही देत होतो तेवढ्यावर त्याला संतोष होता अशी माझी समजूत आहे. तो भर तारुण्यामध्ये थोडक्याच दिवसाच्या आजारानंतर परलोकवासी झाला. इतर 3 मुलगे कधी कोणत्याही शाळेत गेलेलेच नाहीत. दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या अनुषंगाने मी स्थापिलेल्या शाळेमध्ये त्यांचा थोडासा नियमित अभ्यास झाला. माझे हे प्रयोग अपूर्ण होते. माझी इच्छा होती तेवढा वेळ मी मुलांकडे देऊ शकत नसे. त्यामुळे आणि इतर अनिवार्य योगायोगांमुळे माझ्या मनाजोगते पुस्तकी शिक्षण मी त्यांना देऊ शकलो नाही. माझ्या सर्व मुलांची या बाबतीत माझ्याविरुद्ध तक्रार आहे, कारण जेव्हा त्यांची BA MA किंबहुना मॅट्रिक्युलेटशीही गाठ पडते तेव्हा स्वतः शाळेतून शिकल्याचे वैगुण्य त्यांना जाणवते. असे असूनही माझ्या स्वतःचा असा अभिप्राय आहे की त्यांना जे अनुभव ज्ञान प्राप्त झाले आहे, आईबापांचा जो सहवास त्यांना मिळू शकला, स्वातंत्र्यतेचा जो पदार्थपाठ त्यांना शिकण्यास मिळाला, तो जर मी त्यांना कुठूनही शाळेत पाठवण्याचा आग्रह धरला असता तर मिळाला नसता. त्यांच्याबद्दल जो निश्चितपणा मला आज आहे तो नसता. आणि ते जो साधेपणा आणि सेवाभाव शिकले आहेत तो माझ्यापासून दूर राहून विलायतीत किंवा दक्षिण आफ्रिकेत कृत्रिम शिक्षण घेतल्याने त्यांच्यामध्ये आला नसता. उलट त्यांची कृत्रिम राहणी माझ्या देशकार्यामध्ये मला विघ्नरूप झाली असती. त्यामुळे जरी मी त्यांना माझी इच्छा होती तेवढे पुस्तकी शिक्षण देऊ शकलो नाही, तरीही माझ्या पुढच्या वर्षांचा विचार करता त्यांच्यासंबंधीचे माझे कर्तव्य यथाशक्ती बजावले नाही अशी माझी समजूत होत नाही किंवा मला पश्चातापही होत नाही. याच्या उलट माझ्या वडील मुलाच्या बाबतीत मला जो खेदजनक परिणाम दिसतो तो माझ्या अर्धकच्च्या पूर्वकाळाच्या प्रतिध्वनी आहे असे मला नेहमी वाटत आले आहे. ज्याला मी माझा मोहकाल वैभवकाल असे समजतो त्याचे पूर्ण स्मरण राहील एवढे त्यावेळी त्याचे वय होते, पण तो माझा मोहकालच होता असे त्याला का वाटावे? त्याने असे का समजू नये की तो काळ माझा ज्ञानकाल होता आणि त्यानंतर झालेली परिवर्तने अयोग्य आणि मोहजन्य होती? त्याला असे का वाटू नये की त्यावेळी मी जगाच्या मळलेल्या रस्त्याने चाललो होतो व त्यामुळे सुरक्षित होतो आणि त्यानंतर केलेले फेरफार हेच माझ्या सूक्ष्म अभिमानाचे आणि अज्ञानाचे द्योतक आहेत? माझ्या मुलांना बॅरिस्टरसारख्या पदव्या मिळाल्या असत्या तर काय बिघडले असते? मला त्यांचे पंख कापून टाकण्याचा काय अधिकार होता? मी त्यांना पदव्या वगैरे घेऊ देऊन स्वतःच्या आवडीनुरूप आयुष्याचा मार्ग ठरवण्याच्या स्थितीला का आणून पोचवले नाही? अशा तऱ्हेचा युक्तिवाद माझ्या कित्येक मित्रांनीही माझ्यापाशी केला आहे. मला या म्हणण्यात काही अर्थ वाटलेला नाही. माझ्या अनेक विद्यार्थ्यांशी संबंध आला आहे. इतर मुलांवर मी अन्य तऱ्हेचे प्रयोगही केले आहेत किंवा करण्याचे काय मी मदत केली आहे. त्यांचे परिणामही मी पाहिले आहेत. हे तरुण व माझे मुलगे आज सारख्याच वयाचे आहेत. माणुसकीच्या बाबतीत ते माझ्या मुलांना मागे टाकतील किंवा माझ्या मुलांनी त्याकडून विशेष शिकण्यासारखे असेल असे मला वाटत नाही. तरी पण माझ्या प्रयोगांचा नक्की परिणाम पुढेच कळणार. याविषयीची येथे चर्चा करण्यातील तात्पर्य एवढेच की मनुष्य जातीच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणाऱ्याला गृह शिक्षण व शाळेतील शिक्षण यामध्ये कसा फरक पडतो आणि आईबापांनी स्वतःच्या जीवनामध्ये केलेल्या फेरफारांचा त्यांच्या बालकांवर काय परिणाम होतो याचा थोडा बहुत अंदाज करता यावा. शिवाय आणखी या प्रयोगांवरून सत्याच्या पुजाऱ्याला सत्याची आराधना आपल्याला कोठवर घेऊन जाऊ शकते हे पाहता येईल आणि स्वतंत्रता देवीच्या उपासकाला ती देवी कशा तऱ्हेची आहुती मागत असते तेही समजू शकेल. हेही या प्रकरणाचेच एक तात्पर्य आहे. मुलांना आपल्याजवळ ठेवूनही जरी मी स्वाभिमानावर पाणी सोडले असते तर इतर हिंदी बालकांना मिळत नाही ते माझ्या मुलांसाठी मी इच्छिता कामा नये हा विचार जर मी कायम केला नसता तर मी माझ्या मुलांना पुस्तकी शिक्षण देऊ शकलो असतो खरे, पण मग तो स्वातंत्र्यतेचा आणि स्वाभिमानाचा पदार्थपाठ शिकू शकले नसते. आणि जेथे स्वातंत्र्यता आणि अक्षरज्ञान यामध्येच पसंती करायची असते तेथे स्वातंत्र्यता अक्षरज्ञानापेक्षा 1000 पटींनी बरी असे कोण म्हणणार नाही? ज्या नवयुवकांना मी 1920 साली स्वातंत्र्य विघातक शाळा कॉलेज सोडून बाहेर पडण्याचे निमंत्रण दिले आणि ज्यांना निरक्षर राहून उघड्या रस्त्यावर खडी फोडणे हे गुलामीमध्ये राहून अक्षरज्ञान मिळवण्यापेक्षा चांगले आहे असे सांगितले, ते आता माझ्या म्हणण्याचे मूळ कदाचित समजू शकतील. भाग 6. सेवावृत्ती. माझा धंदा ठीक चालला होता, पण तेवढ्याने संतोष वाटत नव्हता. जीवन अधिक साधे झाले पाहिजे, काहीतरी शारीरिक सेवा कार्य हातून घडले पाहिजे अशा तऱ्हेची खळबळ मनात चालूच होती. इतक्यात एके दिवशी एक अशंग रक्तपितीने पिडलेला मनुष्य दाराशी आला.
त्याला खायला देऊन काढून लावण्याची हिंमत होईना. त्याला एका खोलीत ठेवले, त्याच्या जखमा साफ केल्या आणि त्याची शुश्रूषा केली. पण फार काळपर्यंत असे चालणे शक्य नव्हते. त्याला घरी कायमचे ठेवण्याची माझ्यापाशी सोय नव्हती. माझी छातीही नव्हती. मी त्याला गिरमिट्यांसाठी चाललेल्या सरकारी इस्पितळात पाठविला, पण तेवढ्याने माझे समाधान झाले नाही. अशा तऱ्हेच्या शुश्रूषेचे काम नेहमी करायला मिळेल तर किती चांगले होईल. डॉक्टर बूथ हे सेंट ॲडम्स मिशनचे वरिष्ठ होते. ते नेहमी येईल त्याला मोफत औषध देत. फार सज्जन आणि प्रेमळ होते. पारशी रुस्तुमजीच्या दातृत्वामुळे डॉक्टर बूथच्या देखरेखीखाली एक छोटेसे इस्पितळ उघडण्यात आले होते. या इस्पितळात नर्स म्हणून काम करण्याची मला प्रबळ इच्छा झाली. तेथे औषध देण्याचे काम 1-2 तासाचे असे. औषध तयार करून देणाऱ्या कोणातरी पगारदार माणसाची किंवा स्वयंसेवकाची जरुरी होती. हे काम अंगावर घेऊन तेवढा वेळ काढण्याचा मी निश्चय केला. माझे वकिलीचे पुष्कळसे काम ऑफिसात बसल्या बसल्या सल्ला देणे, दस्तऐवज लिहिणे किंवा कज्जे मिटवणे अशाच स्वरूपाचे असे. थोडेसे दावे मॅजिस्ट्रेटच्या कोर्टात असत, त्यापैकी पुष्कळसे बिना तक्रार असत. मिस्टर खान हे माझ्या मागून आले होते आणि त्यावेळी माझ्याबरोबरच राहत असत. अशा तऱ्हेचे कोर्टात दावे असतील तेव्हा ते चालवण्याचे काम मिस्टर खान यांनी अंगावर घेतले आणि मी या छोट्या इस्पितळात काम करू लागलो. रोज सकाळी तेथे जायचे असे. यायला जायला आणि इस्पितळात काम करायला मिळून सुमारे 2 तास लागत. या कामामुळे मला काहीसे समाधान वाटले. माझे काम रोग्याचे दुखणे समजून घेऊन ते डॉक्टरला समजावून सांगण्याचे आणि डॉक्टर सांगतील ते औषध तयार करून रोग्याला देण्याचे होते. या कामामुळे माझा दुःखी हिंदी लोकांशी गाढ संबंध आला. त्यांच्यापैकी बरेचसे तामिळ किंवा तेलुगू अथवा उत्तर हिंदुस्थानी गिरमिटे होते. हा अनुभव मला पुढे फार उपयोगी पडला. बोर युद्धाच्या वेळी जखमी लोकांची आणि इतर रोग्यांची शुश्रूषा करण्याच्या कामी याचा मला खूप उपयोग झाला. बालकांच्या संगोपनाचा प्रश्न माझ्यापुढे होताच. दक्षिण आफ्रिकेमध्ये मला आणखी 2 पुत्र झाले. त्यांचे संगोपन करून लहानाचे मोठे कसे करावे हा प्रश्न सोडवण्याच्या कामी मला या अनुभवाची फार मदत झाली. माझा स्वतंत्र स्वभाव मला फार बेजार करीत असे आणि अजूनही करतो. बाळंतपण वगैरे शास्त्रीय पद्धतीने करावे असा आम्ही उभयतांनी निश्चय केला होता. त्यामुळे जरी डॉक्टरची त्याचप्रमाणे सुईणीची सोय असली तरी आयत्यावेळी डॉक्टर मिळाला नाही किंवा दाई निघून गेली तर माझी काय गत होणार. दाई हिंदीच ठेवायची होती. शिकलेली हिंदी दाई हिंदुस्थानात मिळताना पंचायत पडते, मग दक्षिण आफ्रिकेची गोष्ट बोलायलाच नको. यासाठी मीच बालसंगोपनाचा अभ्यास करून घेतला. डॉक्टर त्रिभुवन दासचे आईला शिकवण हे पुस्तक वाचले. त्यात थोडेफार फेरफार करून शेवटल्या 2 मुलांची जोपासना मी स्वतः केली असे म्हणण्यास हरकत नाही. दाईची मदत दरवेळी थोड्या मुदतीपर्यंतच 2 महिन्यांपेक्षा जास्त नाही घेतली. तीही मुख्यतः पत्नीच्या शुश्रूषेसाठी. मुलांना न्हाऊ घालण्याचे वगैरे काम सुरुवातीला माझ्या हातूनच होत असे. शेवटल्या मुलाच्या जन्मप्रसंगी माझी पुरेपूर कसोटी झाली. प्रसूती वेदना एकाएकी सुरू झाली. डॉक्टर घरी नव्हता. दाईला बोलावणे पाठवायचे होते. ती जवळ असती तरी तिच्याकडून प्रसूती करविण्याचे काम झाले नसते. प्रसूतीच्या वेळेचे सर्व काम मला आपल्या हातानेच करावे लागले. सुदैवाने मी हा विषय आईला शिकवणीतून लक्षपूर्वक वाचून ठेवला होता, त्यामुळे मी गोंधळलो नाही. मी असे पाहिले की स्वतःच्या मुलांची योग्य तऱ्हेने जोपासना करायची असेल तर आईबापांनी तत्संबंधीचे सामान्य ज्ञान मिळवून ठेवले पाहिजे. मी या बाबतीत जी दक्षता घेतली होती तिचा फायदा मला पावलोपावली आढळून आला आहे. माझे मुलगे आज जे सामान्य आरोग्य उपभोगीत आहेत ते जर मी आरोग्यासंबंधीचे सामान्य ज्ञान संपादून त्यांचा अंमल केला नसता तर ते उपभोगू शकले नसते. आपल्यामध्ये असा एक चुकीचा समज आहे की पहिल्या 5 वर्षांमध्ये मुलांना शिक्षणाची वगैरे जरुरी नसते. वस्तुस्थिती अशी आहे की पहिल्या 5 वर्षात मूल जेवढे मिळवते मागून संबंध आयुष्यात मिळू शकत नाही. मुलाचे शिक्षण आईच्या उदरातूनच सुरू होते असे मी अनुभवाने सांगू शकतो. गर्भधारणेच्या वेळेच्या आईबापांच्या शारीरिक व मानसिक स्थितीचा ठसा मुलावर उमटत असतो. गर्भकाळची मातेची प्रकृती, मातेचा आहार विहाराची बरी वाईट फळे यांचा वारसा घेऊनच बालक जन्मास येते. जन्मल्यानंतर ते आईबापांचे अनुकरण करू लागते आणि कित्येक वर्षापर्यंत त्याच्या विकासाचा आधार सर्वस्वी आईबापांवर राहतो. हे विचार मी समजूतदार दाम्पत्य करतील ती कधीही दंपती संघाला विषय वासनेच्या तृप्तीचे साधन बनवणार नाहीत, तर जेव्हा त्यांना संततीची इच्छा होईल तेव्हाच संघ करतील. रतिसूख ही एक स्वतंत्र वस्तू आहे असे मानण्यामध्ये घोर अज्ञान आहे अशी माझी समजूत आहे. जननक्रियेवर जगताचे अस्तित्व अवलंबून आहे. विश्व हे ईश्वराच्या लीलेचे स्थान आहे, त्याच्या महिमेचे प्रतिबिंब आहे.
त्याच्या सुव्यवस्थित वृद्धीसाठी जननक्रिया निर्मिलेली आहे हे ज्याच्या लक्षात आले तो आटोकाट प्रयत्न करून विषय वासनेचे नियंत्रण करील आणि रतिभोगाच्या परिणामी जी संतती होईल तिचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक संगोपन करण्यासाठी जरूर लागणारे ज्ञान संपादन करील व त्या ज्ञानाचा फायदा आपल्याला संततीला देईल. भाग 7. ब्रह्मचर्य 1. आता ब्रह्मचर्यासंबंधी विचार करण्याची वेळ आली आहे. विवाह झाला तेव्हापासूनच एक पत्नी व्रताला माझ्या हृदयामध्ये स्थान होते. पत्नीबद्दलची एकनिष्ठा हे माझ्या सत्यव्रताचे एक अंग होते. पण स्वस्त्रीशीसुद्धा ब्रह्मचर्याचे पालन करावे हे मला दक्षिण आफ्रिकेतच उमजले. कोणत्या प्रसंगावरून किंवा कोणत्या पुस्तकाच्या प्रभावामुळे हा विचार उद्भवला ते आज मला स्पष्ट आठवत नाही. एवढेच स्मरते की त्या बाबतीत रायचंदभाईंनी घडवून आणलेला परिणाम विशेष महत्त्वाचा होता. त्यांच्याबरोबर झालेला एक संवाद मला आठवतो. एकेवेळी मी मिसेस ग्लॅडस्टनवरील प्रेमाची स्तुती करीत होतो. कॉमनच्या सभेमध्ये मिसेस ग्लॅडस्टनला चहा बनवून देत ही गोष्ट या नियमबद्ध दाम्पत्याच्या आयुष्यामधील एक नियमच बनून राहिली असल्याचे मी कुठेतरी वाचले. ते मी कवींना सांगितले आणि त्यानिमित्ताने मी दंपती प्रेमाची स्तुती केली. रायचंदभाई म्हणाले, यात तुम्हाला विशेष काय वाटते? मिसेस ग्लॅडस्टनचा पत्नीपणा की सेवाभाव? ती बाई ग्लॅडस्टनची बहीण असती तर, किंवा त्यांची स्वामीनिष्ठ नोकर म्हणून तेवढ्याच प्रेमाने चहा देती तर? अशा नोकराचे दृष्टांत आपल्याला आजही पाहायला मिळत नाहीत का? आणि स्त्रीदातेच्या ऐवजी पुरुष वर्गामध्ये तुम्हाला असले प्रेम आढळले तर सानंदाश्चर्य वाटणार नाही का? मी म्हणतो त्यासंबंधी विचार करून पहा. रायचंदबाई स्वतः विवाहित होते. त्यावेळी त्यांचे म्हणणे मला निष्ठुरपणाचे वाटले असे मला स्मरते. पण त्या वचनाने मला लोहचुंबकाप्रमाणे वेधून घेतला. पुरुष नोकऱ्याच्या ठिकाणी अशा तऱ्हेची स्वामीनिष्ठा असेल तर तिची किंमत पत्नीच्या पतिनिष्ठेपेक्षा सहस्त्रपट समजली पाहिजे. पती पत्नीमध्ये ऐक्य असते, त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रेम असले तर आश्चर्य नाही. नोकर व धनी यांच्यामध्ये अशा तऱ्हेचे प्रेम अभ्यासाने संपादन करावे लागेल. दिवसेंदिवस कवींच्या म्हणण्याची सत्यता माझ्या मनाला अधिकाधिक पटू लागली. मी पत्नीशी कोणत्या स्वरूपाचा संबंध ठेवावा, पत्नीला विषयलोभाचे वाहन बनविणे, यात पत्नीबद्दलची निष्ठा कोठे आली? मी जोपर्यंत विषय वासनेच्या अधीन आहे तोपर्यंत माझ्या एकनिष्ठेची किंमत स्वाभाविक वासनेपलीकडे करता येत नाही. येथे मला कबूल केले पाहिजे की आमच्यामधील संबंधामध्ये पत्नीकडून आक्रमण कधीच झालेले नाही. त्या दृष्टीने मी मनात आणीन तेव्हा ब्रह्मचर्याचे पालन करणे मला शक्य होते. माझी स्वतःची दुर्बलता किंवा आसक्तीच माझ्या आड येत होती. मी जागृत झाल्यानंतरही 2 वेळा हरलो. प्रयत्न करी पण फसे. प्रयत्नातील मुख्य हेतू फारसा उच्च नव्हता, प्रजोत्पत्ती थांबविण्याचा होता. त्याच्या बाह्योपचारासंबंधी मी विलायतेत थोडे बहुत वाचले होते. डॉक्टर ऑलिन्सन या उपायांचा प्रचार करीत या गोष्टींचा उल्लेख मी अन्नहारासंबंधीच्या प्रकरणामध्ये केलाच आहे. त्याचा किंचित परिणाम क्षण मात्र माझ्यावर झाला. पण मी मिस्टर हिल्सनी केलेल्या त्यांच्या विरोधाचा व आंतरसाधनाच्या संयमाच्या समर्थनाचा ठसा अधिक जोरदार ठरला व अनुभवांती चिरस्थायी झाला. त्यामुळे प्रजोत्पत्तीची अनावश्यकता लक्षात येताच मी संयम पालनाचा प्रयत्न सुरू केला. संयम पालन कल्पनेपलीकडे बिकट आढळते. स्वतंत्र खाटा ठेवल्या, रात्री थकून गेल्यानंतर झोपण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रयत्नांचा लागोलाग मला विशेष उपयोग जाणवला नाही. पण आज भूतकाळावरून दृष्टी फिरवता मला दिसते की या सर्व प्रयत्नांनीच मला शेवटचे बळ दिले. अंतिम निश्चय थेट 1906 साली सुरू करू शकलो. त्यावेळी सत्याग्रहाची सुरुवात झाली नव्हती. सत्याग्रह माझ्या स्वप्नीही नव्हता. बोर युद्धानंतर नाताळात झुलू लोकांचे बंड झाले. त्यावेळी मी जोहान्सबर्गमध्ये वकिली करीत होतो. पण मला वाटले की त्या बंडाचे प्रसंगी मी आपली सेवा नाताळ सरकारला दिली पाहिजे. मी ती देऊ केली. तिचा स्वीकार झाला. त्यासंबंधीचे वर्णन पुढे येईल. पण या कामगिरीच्या प्रसंगाने माझ्या मनात तीव्र विचार उत्पन्न झाले. माझ्या स्वभावानुसार मी माझ्या जोडीदारांबरोबर त्यासंबंधी चर्चा केली. मला वाटले की प्रजोत्पत्ती आणि बालसंगोपन ही समाजसेवेशी विसंगत आहेत. या बंडात काम पत्करल्यामुळे मला माझे जोहान्सबर्गमधील घर मोडावे लागले. टापटिपीने थाटलेल्या घराचा आणि सामानासुमानाचा थाटल्यापासून 1 महिन्याच्या आतच मी त्याग केला. पत्नीला व मुलांना फिनिक्समध्ये ठेवले आणि मी भोयांची तुकडी घेऊन बाहेर पडलो. कठीण मजला मारीत असताना मला कळून आले की जर मला लोकसेवेमध्ये तन्मय व्हायचे असेल तर संपत्तीलोभ व धनलोभ यांचा त्याग केला पाहिजे व वानप्रस्थ धर्माचे पालन केले पाहिजे. बंडामध्ये मला 1.5 महिन्या पलीकडे राहावे लागले नाही.
पण हे 6 आठवडे म्हणजे माझ्या आयुष्यातील अतिशय मौल्यवान काळ होता. व्रताचे महत्त्व यावेळी मला अधिकाधिक पटले. व्रत म्हणजे बंधन नव्हे, तर स्वातंत्र्यतेचे द्वार आहे हे माझ्या लक्षात आले. ह्या वेळेपर्यंत माझ्या प्रयत्नात मला पुरेशी सफलता मिळाली नाही. याचे कारण मी निश्चय केला नव्हता. मला स्वतःच्या शक्तीबद्दल अविश्वास वाटत होता. ईश्वरी कृपेबद्दल मला अविश्वास होता आणि त्यामुळे माझे मन अनेक तरंग व अनेक विचार यांच्या तडाख्यात सापडत होते. मी पाहिले की व्रताने स्वतःला बांधून न घेण्यामध्ये मनुष्य मोहाला बळी पडतो. व्रताने स्वतःला बांधून घेणे म्हणजे व्यभिचारातून निघून एकट्या पत्नीशी संबंध राखण्याप्रमाणे आहे. प्रयत्न करणे मला मान्य आहे. व्रताने बांधला जाण्यास मी तयार नाही हे शब्द निर्बलता दर्शवतात आणि त्यामध्ये सूक्ष्म रूपाने भोग लालसा आहे. जी वस्तू त्याज्य आहे तिचा सर्वथैव त्याग करण्यामध्ये हानी कसली. जो साप मला चावणार त्याचा मी निश्चयपूर्वक त्याग करतो. त्याग करण्याचा फक्त प्रयत्न करून थांबत नाही. माझी खात्री आहे की फक्त प्रयत्नांवर थांबण्यामध्ये मरण आहे. फक्त प्रयत्नांवर विसंबून राहणे म्हणजे सर्पाच्या विक्राळपणाच्या स्पष्ट ज्ञानाचा अभाव असा अर्थ होतो. त्याचप्रमाणे ज्या वस्तूचा त्याग करण्याचा आपण फक्त प्रयत्न करीत राहतो त्या वस्तूच्या त्यागाची इष्टता आपल्याला पूर्णपणे पटलेली नाही असे सिद्ध होते. माझे विचार मागून बदलले तर अशी शंका घेऊन पुष्कळदा आपण व्रत घ्यायला कचरतो. त्या विचारामध्ये पूर्ण प्रचितीचा अभाव आहे. म्हणूनच निष्कुलनंदाने म्हटले आहे, त्याग न टकेरे वैरागविना. एखाद्या वस्तूबद्दल संपूर्ण वैराग्य बांधले म्हणजे मग तिच्या बाबतीत व्रत घेणे ही अनिवार्य गोष्ट आहे. भाग 8 ब्रह्मचर्य 2. भरपूर चर्चा केल्यानंतर आणि पूर्ण विचार केल्यानंतर मी सन 1906 साली व्रत घेतले. व्रत घेण्याच्या वेळेपर्यंत मी पत्नीचा विचार घेतला नव्हता. तो व्रताच्या वेळी घेतला. तिच्याकडून मला किंचितही विरोध झाला नाही. हे व्रत घेणे तिला फार बिकट गेले. माझी शक्ती अल्प होती. विकारांना दाबात ठेवण्याचे कसे जुळेल. स्वप्रयत्नेशी विकारी संबंधाचा त्याग ही गोष्ट चमत्कारिकशी वाटत होती. तरी पण माझे कर्तव्य हेच आहे एवढे मला स्पष्ट दिसत होते. माझी दानत शुद्ध होती. ईश्वर शक्ती देईल असे म्हणून मी उडी घेतली. आज 20 वर्षानंतर त्या व्रताचे स्मरण झाले म्हणजे मला सानंदाश्चर्य वाटते. संयम पाळण्याची वृत्ती 1901 पासूनच बळावत होती व मी संयम पाळीतच होतो. पण जी स्वतंत्रता व जो आनंद मी आता उपभोगू लागलो तो 1906 सालापूर्वी उपभोगिल्याचे मला स्मरत नाही. कारण त्यावेळी मी वासनाबद्ध होतो. वाटेल तेव्हा तिच्या तावडीत सापडत असे. आता वासना माझ्यावर स्वार होण्यास असमर्थ झाली. शिवाय आता ब्रह्मचर्याचा महिमा अधिकाधिक समजू लागला. व्रत मी फिनिक्समध्ये घेतले. घायाळ लोकांना मदत करण्याच्या कामातून मोकळा होताच मी फिनिक्सला गेलो होतो. तिथून मला लगेच जोहान्सबर्गला जायचे होते. मी तिकडे गेलो आणि 1 महिन्याच्या आतच सत्याग्रहाच्या लढ्याचा पाया घातला गेला. जसे काही हे ब्रह्मचर्यवत माझी त्याच्यासाठी तयारी करायलाच आले. सत्याग्रहाची कल्पना मी योजून ठेवली नव्हती. उत्पत्ती अनायासाने इच्छा नसताना झाली. पण मला दिसून आले की त्यापूर्वीची माझी सर्व कृत्ये फिनिक्सला जाणे, जोहान्सबर्गचा मोठा घरखर्च आटोपता घेणे आणि अखेरीला ब्रह्मचर्य व्रत घेणे हे जणू काही त्याची पूर्वतयारीच होती. ब्रह्मचर्याचे संपूर्ण पालन म्हणजे ब्रह्मदर्शन हे ज्ञान मला ग्रंथातून मिळाले नाही. हा अर्थ माझ्यापुढे क्रमाक्रमाने अनुभव सिद्ध होत गेला. त्यासंबंधीची शास्त्रवाक्ये मी मागून वाचली. ब्रह्मचर्यामध्ये शरीररक्षण, बुद्धिरक्षण आणि आत्म्याचे रक्षण आहे. याचा मला व्रत स्वीकारानंतर दिवसेंदिवस अधिकाधिक प्रत्यय येऊ लागला. कारण की आता ब्रह्मचर्याला घोर तपश्चर्या म्हणून राहू देण्याऐवजी त्याला रसमय बनवायचे होते. त्याच्याच आधारावर चालायचे होते. त्यामुळे त्यातील मर्माचा नित्य नवा साक्षात्कार होऊ लागला. पण मी अशा तऱ्हेने ब्रह्मचर्यातून रस लुटीत होतो म्हणून त्याचा कठीणपणाही माझ्या अनुभवाला येत नव्हता असे कोणी समजू नये. आज मला 56 वर्ष पुरी झाली आहेत तरीसुद्धा त्याच्या बिकटपणाचा अनुभव येतच आहे. हे असिधारा व्रत आहे हे मला अधिकाधिक समजून येत आहे. अखंड जागरूकतेची आवश्यकता दिसून येत आहे. ब्रह्मचर्याचे पालन करावयाचे तर स्वादेंद्रियावर ताबा मिळवलाच पाहिजे. स्वाद जिंकला तर ब्रह्मचर्य अतिशय सुलभ आहे याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे. त्यामुळे यापुढील माझे आहाराचे प्रयोग केवळ अन्नाहाराच्या दृष्टीने नव्हे तर ब्रह्मचर्याच्या दृष्टीने होऊ लागले. आहार थोडा, साधा, मसाल्याशिवाय आणि नैसर्गिक स्वरूपातील खाल्ला पाहिजे याचा मी प्रयोग करून अनुभव घेतला. मी स्वतःच्या 6 वर्षाच्या प्रयोगांती ठरवले की
ब्रह्मचार्याच्या आहारी वरपीक फळ हाच होय. मी सुके किंवा वरपीक फळांवर राहत होतो त्यावेळी जी निर्विकारता अनुभवित असे ती आहारात फेरफार केल्यानंतर अनुभवायला मिळालेली नाही. फलाहाराच्या अवधीत ब्रह्मचर्य सहज होते. दुग्धाहारामुळे ते कष्टसाध्य बनले आहे. फलाहारावरून दुग्धाहारावर का जावे लागले याचा विचार योग्य स्थळी होईल. येथे एवढे सांगितले म्हणजे पुरे आहे की ब्रह्मचार्याला दुधाचा आहार विघ्नकर्ता आहे याबद्दल मला शंका वाटत नाही. यावरून कोणी असा अर्थ काढू नये की हर एक ब्रह्मचार्याने दुधाचा त्याग केलाच पाहिजे. आहाराचा ब्रह्मचर्यावर किती कसा परिणाम होतो याबाबतीत पुष्कळ प्रयोगांची आवश्यकता आहे. दुधा इतका स्नायू पुष्ट करणारा आणि पचायला हलका असा फलाहार मला अद्याप मिळालेला नाही किंवा कोणी वैद्य, हकीम किंवा डॉक्टर तशा तऱ्हेची फळे किंवा धान्य मला दाखवून देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे दूध ही विकार उत्पन्न करणारी वस्तू आहे याची जाणीव असतानाही मी त्याचा त्याग करण्याची शिफारस सध्या कोणालाही करू शकत नाही. बाह्य उपचारांमध्ये ज्याप्रमाणे अन्नाचे प्रकार व प्रमाण यांची मर्यादा सामान्य आवश्यक आहे त्याप्रमाणे उपवासाचे समजावे. इंद्रिये इतकी बलवान आहेत की त्यांना चोहोकडून वरून आणि खालून दाही दिशांनी घेरून टाकावे तेव्हाच ती ताब्यात राहतात. अन्नाखेरीज ती काम करू शकत नाहीत हे प्रत्येकाला माहीतच आहे. त्यामुळे इंद्रिय दमनाच्या हेतूने स्वेच्छापूर्वक केलेल्या उपवासांची इंद्रिय दमनाला फार मदत मिळते. अन्नाबद्दल मला शंका वाटत नाही. कित्येक लोक उपोषण करतात पण ते व्यर्थ जाते. याचे कारण असे की या उपासनेचं सर्व काही होईल अशा समजुतीने ते फक्त स्थूल उपवास करतात व मनाने तऱ्हेतऱ्हेची पक्वाने चाखीत असतात. उपवास चालू असताना उपवास आटोपल्यावर काय काय खावे त्याचा वैचारिक स्वाद घेत असतात आणि मग तक्रार करतात की या उपवासाने स्वातंत्र्याचे संयमन झाले नाही आणि जननेंद्रियांचेही झाले नाही. मनुष्याचे मनही देहमनाला दुजोरा देत असेल तेथेच उपवासाचा उपयोग होणार म्हणजे मनाला विषयभोगाबद्दल विरक्ती उत्पन्न झाली असली पाहिजे. विषयाची पाळेमुळे मनात पसरलेली असतात. उपवासाधिक साधनांची मदत पुष्कळ होत असली तरी त्या मानाने कमीच असे म्हणण्यास हरकत नाही. किंबहुना उपवास चालू असतानाही मनुष्य विषयासक्त राहू शकतो पण उपवासाशिवाय विषयासक्तीचा पाळामुळा सुद्धा नायनाट करणे शक्य नाही. म्हणून ब्रह्मचर्य पालनाचे उपवास हे एक अनिवार्य अंग आहे. पुष्कळांच्या ब्रह्मचर्य पालनाचा प्रयत्न निष्फळ होतो कारण की खाणे पिणे दृष्टी इत्यादी बाबतीत ते ब्रह्मचार्याप्रमाणे वागू पाहतात आणि तरीसुद्धा ब्रह्मचर्याचे पालन व्हावे अशी इच्छा धरतात. असला प्रयत्न म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये शीतकालाचा अनुभव मिळवू पाहण्याप्रमाणे आहे. संयमी व स्वच्छंदी, भोगी व त्यागी यांच्या एकंदर राहणीमध्ये भेद असलाच पाहिजे. साम्य असले तरी ते फक्त वरवर दिसणारे. दोहोतील फरक हा स्पष्टपणे दिसून आलाच पाहिजे. डोळ्यांचा उपयोग दोघेही करणार पण ब्रह्मचारी देवदर्शन करेल, भोगी नाटक तमाशात दंग राहील. दोघेही कानांचा उपयोग करणार पण एक ईश्वर भजन ऐकेल तर दुसऱ्याला शृंगारिक पदे ऐकण्यात मौज वाटेल. दोघेही जागरण करतील पण एक जण जागेपणी हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या रामाला आवळवील तर दुसऱ्याला नाच तमाशाच्या दंगलीत झोपेचा विसर पडेल. दोघेही जेवतील पण एक जण शरीररूपी तीर्थक्षेत्राच्या रक्षणापुरते देहाला भाडे देईल तर दुसरा जिभेचे कोड पुरवण्यासाठी शरीरात अनेक पदार्थ कोंबून त्याला घाणेरडे करून सोडील. अशा तऱ्हेने दोघांच्याही आहार विचारांमध्ये हर एक बाबतीत फरक पडणार व तो फरक दिवसेंदिवस वाढत जाणार, कमी होणार नाही. ब्रह्मचर्य म्हणजे काया वाचा मने करून सर्व इंद्रियांचा संयम. या संयमासाठी वर दर्शवल्याप्रमाणे त्यागाची आवश्यकता आहे हे मला दिवसेंदिवस स्पष्ट दिसू लागले. आजही दिसत आहे. त्यागाच्या क्षेत्राला सीमा नाही जशी ब्रह्मचर्याच्या महिम्याला नाही. अशा तऱ्हेचे ब्रह्मचर्य अल्प प्रयत्नाने साध्य होण्यासारखे नाही. कोट्यावधी लोकांच्या बाबतीत हे फक्त दूरचा आदर्श म्हणूनच राहणार कारण की प्रयत्नशील ब्रह्मचारी स्वतःमधील नेहमी डोळ्यांपुढे राखील. स्वतःमध्ये कानाकोपऱ्यात राहिलेले विकार हुडकील आणि ते काढून टाकण्याचा सतत प्रयत्न करेल. जोपर्यंत विचारांवर एवढा ताबा आला नाही की इच्छेशिवाय एकही विचार येणार नाही तोपर्यंत ब्रह्मचर्य पूर्ण झाले नाही. प्रत्येक विचार हा विकारच आहे. त्याला ताब्यात आणणे म्हणजे मनाला ताब्यात आणणे आणि मनाला वश करणे हे वायूला पकडण्यापेक्षाही कठीण आहे. तरी पण जर आत्म्याला अस्तित्व असेल तर ही गोष्ट साध्य असलीच पाहिजे. आपल्याला अडचणी येतात तेवढ्यावरून मी ती असाध्य आहे असे कोणीही मानण्याचे कारण नाही. तो परमर्थ आहे आणि परमर्थासाठी परम प्रयत्नांची जरूर पडावी यात आश्चर्य ते कोणते. पण हिंदुस्थानात आल्यानंतर मला कळून आले की अशा तऱ्हेचे ब्रह्मचर्य केवळ प्रयत्नसाध्य नाही.
तोपर्यंत मी धुंदीत होतो असे म्हणावयास हरकत नाही. फलाहाराने विकार समूळ नष्ट व्हावे अशी माझी समजूत होती आणि मी अभिमानपूर्वक मानित होतो की आता मला या बाबतीत काही करायचे उरलेले नाही. पण या विचारासंबंधीचे प्रकरण यायला अवकाश आहे. तूर्त एवढे सांगून ठेवणे आवश्यक आहे की जे कोणी ईश्वर साक्षात्कारासाठी वर दिलेल्या व्याख्यानेरूप ब्रह्मचर्य पालन करू इच्छित असतील, त्यांची जर स्वतःच्या प्रयत्नाबरोबरच ईश्वरावरही श्रद्धा असेल तर त्यांना निराशा होण्याचे मुळीच कारण नाही. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जम रसोप्यस्य परम दृष्टत्वा निवर्तते. म्हणून रामनाम व रामकृपा हेच आत्मार्थी जीवाचे अखेरचे साधन आहे. या गोष्टीची प्रचिती मला हिंदुस्थानातच आली. या श्लोकाचा अर्थ आहे, निराहारी माणसाच्या विषयांचा लोप होतो पण वासनेचा लोप होत नाही. ईश्वर दर्शनाने वासनाही खुंटते. भाग 9. साधी राहणी. भोग भोगण्यास सुरुवात तर केली पण ते फार दिवस टिकले नाही. सामान सुमान थाटतानाही मला त्याच्याबद्दल मोह असा वाटलाच नव्हता. त्यामुळे घर ताटल्यानंतर लगेच मी खर्च कमी करण्यास सुरुवात केली. धोब्याचा खर्चही फाजील वाटला आणि शिवाय धोबी कपडे वेळेवर आणून देत नसे. त्यामुळे 2-3 डझन शर्ट आणि तितक्याच कॉलरी एवढ्यानेही माझे भागेना. कॉलरी रोज बदलायच्या, शर्ट रोज नाही तर 1 दिवसाआड बदलायचे. याप्रमाणे दोहीकडून खर्च होई हे मला अनावश्यक वाटले. म्हणून धुण्याचे सामान आणून ठेवले. धुण्याच्या कलेचे पुस्तक वाचून धुवायला शिकलो. पत्नीलाही शिकविले. कामाचा बोजा काहीसा वाढला पण काम नवीन त्यामुळे मजा वाटे. माझी स्वतः धुतलेली पहिली कॉलर विसरणे शक्य नाही. तिला खळ जास्त लागली आणि इस्त्री पुरेशी गरम नव्हती. त्यातच आणखी कॉलरला हाच लागेल या भीतीने इस्त्री बरोबर दाबली नाही. त्यामुळे कॉलर कडक तर बनली पण तिच्यावरून खळ गळून पडत होती. अशा थाटात मी कोर्टात गेलो आणि बॅरिस्टरांच्या थट्टेचा विषय होऊन बसलो. पण माझ्यामध्ये अशा तऱ्हेची थट्टा सहन करण्याची शक्ती त्यावेळीही भरपूर होती. कॉलर हाताने धुण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे त्यामुळे तिच्यावरून खळ गळून पडते आहे. मला त्यापासून काहीच अडचण पडणार नाही आणि शिवाय तुम्हा सर्वांची इतकी करमणूक होत आहे हा वर फायदा मी खुलासा केला. पण धोबी तर मिळण्याचे झाले नाहीत. एका मित्राने विचारले, येथील धुलाई खर्च मला तरी असह्य वाटतो. कॉलरच्या किमती इतकीच धुलाई होते आणि एवढे करूनही धोब्याच्या हातात मुसक्या. त्यापेक्षा स्वतः धुणे मला बरे वाटते. या स्वावलंबनातील मर्म मी मित्रांना दाखवून देऊ शकलो नाही. मला सांगितले पाहिजे की शेवटी मी धोब्याच्या धंद्यामध्ये आपल्या कामापुरती कुशलता मिळवली. धोब्याच्या धुलाईपेक्षा घरची धुलाई किंचितही कमी दर्जाची नसे. कॉलरीचा कडकपणा आणि चकचकीतपणा धोब्याने धुतलेल्या कॉलरीपेक्षा कमी नसे. गोखल्यांपायशी काही महादेव गोविंद रानड्यांचे प्रसादरूप एक उपकरण होते, एक उपरणे होते. ते उपरणे गोखले फार काळजीपूर्वक ठेवीत असत व विशेष प्रसंगीच ते वापरीत. जोहान्सबर्गमध्ये त्यांच्या सन्मानार्थ जी मेजवानी देण्यात आली त्यावेळच्या संमेलनाचा हा प्रसंग महत्त्वाचा होता. दक्षिण आफ्रिकेतील त्यांचे त्यावेळचे भाषण सर्वात मोठे होणार होते म्हणून त्याप्रसंगी त्यांना ते उपरणे वापरायचे होते. ते चोळवटले होते व त्याला इस्त्री करायची जरुरी होती. धोब्याला गाठून त्याच्याकडून लगेच इस्त्री करून घेणे अशक्य होते. मला माझ्या कौशल्याचा उपयोग करू देण्याची मी मागणी केली. तुझ्या वकिलीवर मी विश्वास ठेवीन पण या उपरण्यावर तुझी धोबी कला चालू देणार नाही. उपरण्याला तू डाग पाडलेस तर त्याची किंमत तुला माहीत आहे असे म्हणून प्रसादासंबंधीची हकीकत त्यांनी मला अति उत्साहपूर्वक सांगितली. मी डाग पडू न देण्याची विनयपूर्वक जबाबदारी घेतली. मला इस्त्री करण्याची परवानगी मिळाली. माझ्या कुशलतेबद्दल मला प्रमाणपत्र मिळून चुकले. या उपर मला जगाने प्रमाणपत्र दिले नाही म्हणून काय बिघडले. धोब्याच्या गुलामगिरीतून सुटलो त्याप्रमाणेच हजामाच्या गुलामगिरीतून सुटण्याचा प्रसंग आला. विलायतेला जाणारे सर्वच लोक स्वतःची दाढी करायला शिकतात पण केस कापायला सुद्धा कोणी शिकत असतीलशी माझी कल्पना नाही. प्रिटोरियामध्ये एकदा मी एका इंग्रज हजामाच्या दुकानी गेलो. त्यांनी माझी हजामत करण्याचे साप नाकारले आणि नाकारताना जो तिरस्कार व्यक्त केला तो निराळाच. मला वाईट वाटले. लगेच बाजारात जाऊन केस कापण्याचे संच विकत आणला आणि आरशासमोर उभे राहून केस कापले. समोरचे केस कसेबसे कापले तर गेले पण मागचे कापताना फार पंचाईत पडली. सरळ तर कापता आलेच नाहीत. कोर्टात हशा पिकला. तुझ्या डोक्यावर उंदरांनी प्रयोग केलेला दिसतो. मी म्हटले नाही. माझ्या काळ्या डोक्याला गोरा हजाम स्पर्श कसा करणार म्हणून वाईट. बरे पण स्वतः कापलेले केस मला अधिक प्रिय वाटतात. या उत्तराचे मित्रांना आश्चर्य वाटले नाही. खरे पाहता त्या हजामाचा काही दोष नव्हता. तो श्यामवर्ण लोकांचे केस कापू लागला तर त्याचा धंदा बसणार. आम्ही तरी उच्चवर्णीय हिंदूच्या हजामांना आमच्या अस्पृश्यांचे केस कुठे कापू देतो.
त्याचे प्रायश्चित्त मला दक्षिण आफ्रिकेत एकदा नव्हे पण अनेक वेळा मिळाले आहे आणि आमच्या स्वतःच्याच कर्माचे हे फळ आहे अशी माझी समजूत असल्यामुळे मला या गोष्टीबद्दल कधी राग आलेला नाही. स्वावलंबन व साधेपणा याबद्दलच्या माझ्या आवडीला पुढे जे तीव्र स्वरूप प्राप्त झाले त्याचे वर्णन पुढे योग्य स्थळी येईल. त्या वस्तूचे मूळ पाहिल्यापासूनच होते. त्याला पालवी फुटण्यासाठी फक्त सिंचनाची आवश्यकता होती. ते सिंचन अनायासेच प्राप्त झाले. भाग 10 बोअर युद्ध. सन 1897 ते 99 पर्यंतचे इतर अनेक अनुभव सोडून देऊन आता बोअर युद्धावर येतो. हे युद्ध जेव्हा झाले तेव्हा माझी स्वतःची सहानुभूती बोअरांच्या बाजूला होती. पण असल्या गोष्टीत स्वतःच्या वैयक्तिक विचारांप्रमाणे काम करण्याचा अधिकार मला अजून आलेला नाही असे मी समजत होतो. या बाबतीतील विचारांच्या ओढाताणीचे सूक्ष्म निरीक्षण मी दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास या पुस्तकात केले आहे, म्हणून ते येथे करीत नाही. जिज्ञासू वाचकांनी तो इतिहास वाचावा अशी माझी सूचना आहे. येथे एवढे सांगितले म्हणजे पुरे की ब्रिटिश राजाबद्दलच्या माझ्या राजनिष्ठेने मला बलात्काराने या युद्धात भाग घ्यायला लावले. असे मला वाटले की जर मी ब्रिटिश प्रजाजन या नात्याने हक्क मागत आहे तर त्याच नात्याने ब्रिटिश राज्याच्या रक्षणामध्ये भाग घेणे हे माझे कर्तव्य आहे. हिंदुस्थानची संपूर्ण उन्नती ब्रिटिश साम्राज्यात होण्यास शक्य आहे अशी माझी त्यावेळी समजूत होती. म्हणून मिळतील तेवढे जोडीदार मिळवून आणि अनेक अडचणी सहन करून आम्ही घायाळ सैनिकांची शुश्रूषा करणारी एक तुकडी उभी केली. अजूनपर्यंत इकडच्या इंग्रज लोकांमध्ये सामान्यतः अशीच समजूत होती की हिंदी लोक धाडसाची कामे करणार नाहीत किंवा स्वार्थापलीकडे त्यांना काही सुचत नाही. त्यामुळे अनेक इंग्रज मित्रांनी मला निराशाजनक उत्तरे दिली. फक्त डॉक्टर बूथने खूप उत्तेजन दिले. त्यांनी आम्हाला घायाळ सैनिकांची शुश्रूषा करण्याचे शिक्षण दिले. आमच्या लायकीबद्दल डॉक्टरांची प्रमाणपत्रे मिळवून दिली. मिस्टर लॉटन व मरहूम मिस्टर एस्कम यांनी हे काम पसंत केले. शेवटी लढाईमध्ये आम्हाला काम करू देण्याबद्दल आम्ही सरकारकडे अर्ज केला. उत्तरी सरकारने आभार मानले, पण यावेळी तुमच्या मदतीची आवश्यकता नाही असे आम्हाला कळविण्यात आले. पण मला एवढ्या नकारावर संतोष मानून गप्पच बसावयाचे नव्हते. डॉक्टर बूथची मदत घेऊन त्यांच्याबरोबर मी नाताळच्या बिशपना जाऊन भेटलो. आमच्या तुकडीमध्ये पुष्कळ ख्रिस्ती होते. बिशपना माझी मागणी फार आवडली. त्यांनी मदत करण्याचे कबूल केले. मध्यंतरी विधिघटना आपले काम करीतच होत्या. बोअर लोकांची तयारी, दृढता, शौर्य इत्यादी अपेक्षेपलीकडे तेजस्वी ठरली. सरकारला पुष्कळ रंगरूटांची जरूर पडली आणि अखेरीला आमच्या मागणीचा स्वीकार झाला. या तुकडीमध्ये सुमारे 1100 लोक होते. त्यात सुमारे 40 नाईक होते. आणखी सुमारे 3 स्वतंत्र हिंदी भरतीमध्ये दाखल झाले होते. बाकीचे गिरमिटे होते. डॉक्टर बूथही आमच्याबरोबर होते. तुकडीला गोळीच्या टप्प्याबाहेर काम करायचे होते आणि तिला रेड क्रॉस म्हणजे लाल स्वस्तिक. युद्धामध्ये चिन्हाचे पट्टे शुश्रूषेचे काम करणाऱ्याच्या डाव्या हाताला बांधित असतात. शत्रूनेही त्यांना इजा करायची नाही असा नियम असतो. जास्त माहितीसाठी दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा खंड 1 इतिहास खंड 1 प्रकरण 9 मध्ये माहिती आहे. रेडक्रॉस शब्दाची. रेडक्रॉसचे रक्षणही होते. तरी पण तिने उत्तम काम केले. अडचणीच्या प्रसंगी गोळीच्या हद्दीतही काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. सरकारने स्वेच्छेनेच अशा तऱ्हेच्या धोक्यात न पडण्याचा करार आमच्याशी केला होता. पण स्पियांकोपच्या पराजयानंतर स्थिती पालटली. यामुळे जनरल उलरने निरोप धाडला की जरी तुम्ही धोक्यात पडायला बांधलेले नाही तरी तुम्ही तशा तऱ्हेचा धोका पत्करून घायाळ सैनिकांना व अंमलदारांना रणक्षेत्रातून उचलून डोल्यातून घेऊन जाण्यास तयार व्हाल तर सरकार तुमचे उपकार मानेल. आम्ही धोका सहन करण्यास तत्परच होतो. त्यामुळे स्पियांकोपच्या युद्धानंतर आम्ही गोळीबाराच्या हद्दीमध्ये काम करू लागलो. या दिवसांमध्ये सर्वांना पुष्कळदा रोजी 20-25 मैलांची मजल मारावी लागे आणि एकदा तर घायाळ सैनिकांना डोल्यातून उचलून तेवढे मैल चालावे लागले. अशा तऱ्हेने ज्या घायाळ युद्धांना उचलून आम्हाला न्यावे लागले त्यामध्ये जनरल वुडगेट वगैरेही होते. 6 आठवड्यांनी आमच्या तुकडीला रजा देण्यात आली. स्पियांकोप व वालक्रनच्या पराजयानंतर लेडी स्मिथ वगैरे स्थळे बोअर लोकांच्या वेड्यातून जल्दी सोडवून घेण्याचा विचार ब्रिटिश सेनापतींनी सोडून दिला आणि इंग्लंड व हिंदुस्थान येथून यावयाच्या सैन्याची वाट पाहण्याचा व आस्ते काम करण्याचा बेत केला. आमच्या अल्प कामगिरीची त्यावेळी तरी फार वाहवा झाली. त्यामुळे हिंदी लोकांची प्रतिष्ठा वाढली. काही झाले तरी हिंदी लोक साम्राज्याचे वारस तर खरेच अशा अर्थाची गीते गायली गेली. जनरल उलरनी आपल्या खलित्यामध्ये आमच्या तुकडीच्या कार्याची तारीफ केली. नायकांना लढाईचे बिल्लेही मिळाले.
हिंदी समाज अधिक संघटित झाला. मी गिरमिटे हिंदी लोकांच्या संबंधात फारच अधिक येऊ शकलो. त्यांच्यामध्ये अधिक जागृती झाली आणि हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती, मद्रासी, गुजराती हे सर्व आपण हिंदी आहो ही भावना अधिक दृढ झाली. सर्वांना वाटू लागले की आता हिंदी लोकांची दुःखे दूर झालीच पाहिजेत. गोऱ्या लोकांच्या वागणुकीमध्येही त्या वेळेपुरता स्पष्ट फरक दिसून आला. लढाईमध्ये गोऱ्या लोकांशी जे संबंध आले ते गोडी गुलाबीचे होते. हजारो टॉर्मींशी आमचा सहवास घडला. ते आमच्याशी प्रेमाने वागत व आम्ही त्यांच्या सेवेसाठी असल्याचे समजताच उपकार मानित. मनुष्य स्वभाव दुःखाच्या प्रसंगी कसा नरम येतो याचे एक मधुर स्मरण येथे दिसल्याशिवाय राहवत नाही. आम्ही चिवली छावणीकडे जात होतो. लॉर्ड रॉबर्ट्सचा मुलगा लेफ्टनंट रॉबर्टचे याला याच रणक्षेत्रावर प्राणांतिक जखम झाली होती. लेफ्टनंट रॉबर्टचे शव घेऊन जाण्याचा मान आमच्या तुकडीलाच मिळाला होता. परत वळलो त्या दिवशी ऊन कडक होते. आम्ही कूच चालवली होती. सर्वांना तहान लागली होती. रस्त्यामध्ये एक लहानसा झरा पाणी पिण्याजोगा होता. प्रथम पाणी कोणी प्यावे? टॉर्मीचे पिऊन झाल्यानंतर आपण प्यावे असा आम्ही विचार केला होता. परंतु टॉर्मीने आम्हाला पाहताच आम्हाला अगोदर पाणी पिण्याबद्दल आग्रह सुरू केला व अशा तऱ्हेने बराच वेळपर्यंत आमच्यामध्ये आधी तुम्ही मग आम्ही अशा तऱ्हेची मधुर स्पर्धा चालली. माझे सत्याचे प्रयोग खंड 3 भाग 1 ते 10 सुफळ संपूर्ण.